आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंचावर विराजमान असलेल्या देशमुख मॅडम, या ठिकाणी मधुकर कांबळे सर, डॉक्टर नंदीराव शिंदे सर व इतर मान्यवर मंडळी, पीडी कदम सर, या कार्यक्रमाचं त्यांनी हिरारीने पुढाकार घेतला असे या विद्यालयाचे प्राचार्य संजयराव शिंदे सर आणि त्यांना खंबीरपणे साथ देणारे केवळ आम्ही जेव्हापासून बघतोय तेव्हापासून ज्या माणसामध्ये तीच ऊर्जा आहे ते आमचे विभूते सर NSS कॅम्पला घेऊन जाण्यापासून ते सोडेपर्यंत त्यांच्यामध्ये जी ऊर्जा तेव्हा होती तीच ऊर्जा आज आम्ही त्यांच्यामध्ये बघत आहोत. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करून माझ्या विद्यार्थ्यांचा एक संघ या ठिकाणी निर्माण करून या ठिकाणी या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आणि यानंतर मी एक तुम्हाला वेळेचं तर या ठिकाणी बंधन सरांनी दिलेलं आहे, पण त्यापेक्षा 2-3 मिनिटं माझे जास्त होतील. मी सरांना रिक्वेस्ट करतो, कारण की या महाविद्यालयाशी माझं जे नातं आहे ते खूप वेगळं आहे. या ठिकाणी आपले या महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष किशनरावजी देशमुख साहेब, आदरणीय किशनरावजी देशमुख साहेब आणि माझे आजोबा, जे मी हसर्डी माझं गाव आणि ते अहमदपूरला शेतकरी कामगार पक्षामध्ये त्यांनी एकत्र त्या काळामध्ये काम केलेलं आहे. मी जेव्हा आमच्या आजोबाची काही पत्र आणि जुनं जेव्हा चालत असतो तेव्हा मला ते बरेचसे पत्रक महात्मा गांधी कॉलेजची जेव्हा स्थापना केली तेव्हा माझे आजोबाही त्यांच्यासोबत होते ऑन द स्पॉट. त्यानंतर आमच्या आजोबाचे 7 दिगंबर गुण आणि जेव्हा ते आमच्या गावामध्ये यायचे तेव्हा ते त्यांना भेटल्याशिवाय ते जायचे नाहीत आणि आमच्या घरी आल्याशिवाय ते कधीच गेले नाहीत. तर हे नातं या महाविद्यालयाशी माझं आहे. पण लोकमान्य महाविद्यालय हे जे नाव आहे ते आमच्या मनामध्ये रुजलेलं आहे. त्यामुळे ह्या दोन्ही नावांचं जे आमच्यासोबत एक बंधन आहे ते एक ऋणानुबंध आहे. तर यामुळं या ठिकाणी मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. माझं नाव तानाजी उत्तम गौड. मी या महाविद्यालयामध्ये 2004 ते 2007 या काळामध्ये BA या पदवीसाठी होतो. खरं तर मी या कॉलेजमध्ये येणं हा एक योगायोग होता. या ठिकाणी माझे मोठे भाऊ प्राध्यापक नामदेव गोड यांच्या आशीर्वादामुळे मी या कॉलेजला येऊ शकलो. कारण की 75% मार्क घेऊन BEd ला नंबर लागला नाही म्हणून मी खूप निराश झालो आणि यापुढे आपण शिक्षण घ्यायचं नाही आणि आपण शेती किंवा काहीतरी दुसरं करायचं हा निर्णय घेऊन मी घरी बसलो. पण आमचे भाऊ जे आहेत प्राध्यापक गोड सर, मला या ठिकाणी अभिमानाने सांगावं वाटतं की त्यांनी मला न विचारता माझी TC इथे महाविद्यालयामध्ये आणली आणि मला या महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला. आणि प्रवेश दिल्यानंतर सर मी 6 महिने पहिल्या सत्रामध्ये या महाविद्यालयामध्ये आलो पण नाही. पण या कॉलेजमध्ये GS ची निवडणूक लागली आणि चाकूरची काही मंडळी जी आहेत ती सगळी मंडळी माझ्या घरी आली की तुम्हाला मतदान करायला यावं लागेल. त्यामध्ये आमचे मित्र रमेश गिरगे असतील, बस्तापुरे होते त्यावेळेस, आणि 2-4 मित्र आले. तर मला हे कळलं की हे एक विश्व आहे, आपण ह्याही विश्वामध्ये जगू शकतो. BEd करून शिक्षक बनणे हाच एक पर्याय नाही, तर या समाजामध्ये भरपूर अशी दारं आहेत जे आपल्यासाठी उघडी आहेत. आणि त्यानंतर मी मतदानासाठी कॉलेजला आलो आणि त्या दिवशीपासून नंतर मी निर्णय घेतला की मला रेग्युलर कॉलेज या ठिकाणी करायचंय. आणि तो एक योगायोग होता की मला या ठिकाणी त्यांनी मला ऍडमिशन दिलं. त्यानंतर हा सगळे प्रसंग घडले आणि मी पुढे घडत गेलो. महाविद्यालयामध्ये आल्यानंतर इंग्रजी या विषयाचा साधारणतः मराठवाड्यामधल्या विद्यार्थ्यांना खूप भीती असते सर. आता मी मुंबईला सिनियर मॅनेजर ह्याच्यातून कॉर्पोरेटमध्ये काम करतो. वर्षाला जवळपास 200 ते 300 जणांचं रिक्रुटमेंट आमच्याकडे असतं, त्यांचं अपॉइंटमेंट आम्ही करतो. नॉलेज खूप आहे सर आपल्या विद्यार्थ्यांना, पण एकच आहे की आपल्याकडे इंग्रजीची भीती आहे. मी जेव्हा या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तेव्हाही मला इंग्रजीची भीती होती. पण या ठिकाणी प्राध्यापक मित्रे सर असतील, प्राध्यापक जाधव सर असतील, यांनी मला माझ्या मनातली इंग्रजीची भीती दूर केली आणि त्यांनी मला फंक्शनल इंग्लिश हा विषय या ठिकाणी घ्यायला लावला आणि सगळ्यात जास्त मार्क मी त्या फंक्शनल इंग्लिश या विषयामध्ये घेतले. आणि त्यानंतर माझ्या मनातली जी इंग्रजीची भीती होती ती दूर झाली आणि त्यानंतर मी निर्णय घेतला की मला ग्रॅज्युएशन नंतर पदवीनंतर MBA करायचं. त्यानंतर मी DBM चा कोर्स केला, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट. त्यामध्ये सुद्धा मी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. या कॉलेजमध्ये सुद्धा BA ला असताना सुद्धा मी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन होतो. केवळ आणि केवळ या इथल्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे मी या विश्वामध्ये या जगामध्ये काहीतरी करू शकलो.
आणि पुढे गेल्यानंतर इंग्रजीची मराठी भीतीपूर झाल्यानंतर मी MBA केलं, त्यानंतर DBM केलं, त्यानंतर मी LLB केलं, MSW केलं. आणि इंटरव्ह्यू मध्ये मला सुरुवातीला जेव्हा मला एक पहिला माझा इंटरव्ह्यू होता सर, या ठिकाणी मी मुद्दा आवर्जून सांगत आहे, कारण की ह्या महाविद्यालयाने आपल्याला काय काय दिलेलं आहे. कारण की महाविद्यालयाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे. एक आत्मविश्वास दिलेला आहे, एक प्रेरणा दिलेली आहे, एक माणूस म्हणून जगण्याची या ठिकाणी महाविद्यालयाने आपल्याला प्रेरणा दिलेली आहे. त्या प्रेरणेतून आपण विद्यार्थी कसे घडत असतात याचं ज्वलंत उदाहरण मला पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये मला प्रश्न विचारला होता. अजंता फार्मा लिमिटेड मल्टीनॅशनल कंपनी होती, त्याचे व्हाईस प्रेसिडेंट होते जगदीश जोशी म्हणून, त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तुम्ही अजंता फार्मामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये ऑफिसर म्हणून का जॉईन करणार. कारण की तुम्हाला सामाजिक क्षेत्रामधला अनुभव नाही, तुम्ही कुठल्या सामाजिक संस्थेमध्ये काम केलेलं नाही, तर तुम्ही या ठिकाणी कसं काम करा. तर मी त्या ठिकाणी सांगितलं, सर मी लोकमान्य महाविद्यालयामध्ये नॅशनल सर्व्हिस स्कीम त्याचा 1 वर्ष प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे आणि मी 3 वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी होतो. आणि ग्रामीण भागातल्या जीवनाचं जे लोकांचे जे पेन असतात, ज्या काही वेदना असतात, त्या वेदना मला माहिती आहेत आणि त्या वेदनेसाठी मला काम करायचंय. फक्त केवळ याच उत्तरावर त्यांनी माझं सिलेक्शन केलं आणि एकाच दिवसामध्ये तिथे बसून मला अपॉइंटमेंट लेटर इश्यू केलं. तर ही या महाविद्यालयाची देण आहे. या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत, आमचे जे सिनियर होते, मधुकर कांबळे सर आहेत, आमचे मित्र शिवानंद महालिके आहेत, त्यांच्या घरी आम्ही जायचो, त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी आम्ही शिकायचो. त्यानंतर या ठिकाणी रमेश गिरगे आहेत, त्यांचं वक्तृत्व बघून आणि त्यांचं पाहून आम्ही या ठिकाणी बोलायला शिकलो. एकदा दोनदा चाकूर फेस्टिवल मध्ये मी सुद्धा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. मी काही इतका चांगला वक्ता नाहीये, पण त्यांचं बघून आम्ही या ठिकाणी ते वक्तृत्व कला जोपासण्यासाठी आमच्यामध्ये प्रयत्न केले आणि एक उत्तम लीडर म्हणून या कॉलेजमुळे मी घडू शकलो. याचा मला साथ अभिमान आहे. नॅशनल सर्व्हिस स्कीम मध्ये विभूते सरांसोबत मला 2 कॅम्प करता आले. महाविद्यालयाचं जिल्हास्तरीय NSS शिबिरामध्ये शिरूरमध्ये नेतृत्व करता आलं. पण सर मी तुम्हाला एक सांगतो, आपल्या देशातच नव्हे तर आपल्या पूर्ण या ठिकाणी राज्यात आणि देशात राष्ट्रीय सेवा योजना जी आपल्या कॉलेजमध्ये आहे त्याचं जे उत्तम नियोजन त्या काळामध्ये होतं, आता मला माहिती नाही कारण की मी जास्त अपडेट नाही, पण त्या काळामध्ये जी राष्ट्रीय सेवा योजना होती आणि विभूते सरांचं जे नेतृत्व होतं, त्या नेतृत्वामुळे असंख्य जण या ठिकाणी घडलेले आहेत आणि समाजाकडे माणूस बघण्याचा एक दृष्टिकोन कसा बदलत जातो ते राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आम्ही शिखर केलो आणि त्यामुळेच आम्ही या ठिकाणी एक उत्तम लीडर म्हणून काम केलं. सर मी 2019 मध्ये 90 जणांच्या टीमचं नेतृत्व केलं आणि त्या 90 जणांच्या टीमचं नेतृत्वाखाली कोविड मध्ये 24 आवर्स आम्ही या समाजासाठी काम केलं. व्हाईस प्रेसिडेंट आपले व्यंकय्याजी नायडू यांच्याकडून आमच्या संस्थेला समता फाउंडेशन जी अजंता फार्मा लिमिटेड चे मालक पुरुषोत्तम अग्रवाल सर आणि समता ग्रुप ऑफ कंपनीची एक समता फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे, त्यांच्या या कामामुळे या संस्थेला नॅशनल लेवलचा चॅम्पियन ऑफ चेंजचा पुरस्कार मिळाला. सर दिल्लीमध्ये विज्ञान भवनमध्ये आमच्या सगळ्या टीमला बोलवण्यात आलं होतं, त्या ठिकाणी सत्कार केला. त्यानंतर आपले आदरणीय राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी साहेब यांनी सुद्धा कोरोना वॉरियर्स म्हणून अवॉर्ड आम्हाला या ठिकाणी दिला. त्या कार्यक्रमाचं सुद्धा सूत्रसंचालन आणि त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन देण्याचं काम मी केलं. त्यानंतर आपल्या राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे सर आहेत, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सत्कार केला. तर या सगळ्या सत्काराचा आणि या सगळ्या अवॉर्डचं जे श्रेय आहे ते मी या महाविद्यालयाला देतो, इथल्या NSS डिपार्टमेंटला देतो. आणि विद्यार्थ्यांमध्ये कसा प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण करावा, विजय सर असतील, विभूते सर असतील, यांनी आम्हाला त्या ठिकाणी शिकवलं. एक छोटासा प्रसंग मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आम्ही मांडोर्तीला शिबिरासाठी गेलो होतो आणि मला विभूते सरांनी सांगितलं होतं की तुला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचं. पण कॉलेजमध्ये असल्यानंतर माणसाच्या डोक्यात काहीतरी हवा असते. आमचे मित्र शिवानंद महालिके, मनोहर कुसुले त्या सगळ्यांनी मला तिकडे एका तळ्यावर घेऊन गेलं. मग त्या ठिकाणी काय झालं की कार्यक्रमाचे सगळे पाहुणे मंडळी या ठिकाणी आली आणि सूत्रसंचालन करणारा मी त्या ठिकाणी नाही. विभूती सरांना प्रचंड राग आला माझा. मी 5 मिनिटं उशिरा आलो. आम्ही पाठीमागून येत होतो, विभूती सर मला लाटा घालून त्या स्टेजवर घेऊन जातो आणि अक्षरशः विभूती सरांच्या त्या लाटा मला आधी आठवतात. मी त्या ठिकाणी सूत्रसंचालन केलं सर त्या कार्यक्रमाचं. इतकं उत्कृष्ट सूत्रसंचालन केलं. कार्यक्रम संपल्यानंतर सरांनी मला जवळ घेतला आणि माझ्या गळ्याला पूर्ण सर काढायला लागले. हे जे नातं असतं विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकामध्ये हे विभूती सरांनी निर्माण केलं.
असंच नातं आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण व्हावं. आपण या ठिकाणी विद्यार्थी म्हणून असे मेळावे आयोजित करावेत आणि सोसायटीसाठी आपल्याला काहीतरी देता यावं हीच या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो. आणि सर, वर्षाला जवळपास 200 ते 300 जणांचा आम्ही अपॉइंटमेंट करतो, पण मला असं वाटतं की आपल्या कॉलेजमधले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी इंटरव्ह्यूला आले पाहिजेत आणि इंटरव्ह्यूमध्ये ते आले तर ते या स्पर्धेमध्ये टिकले पाहिजेत. आणि त्यांची जर मला निवड करता आली भविष्यामध्ये, आपल्या कॉलेजचे काही विद्यार्थी असतील या माध्यमातून जर ते तिथे आले, निश्चितच त्यांना मी मदत करेल सर. आणि त्यांच्यामध्ये ती कौशल्य येण्यासाठी आपल्याकडे इतक्या प्रकारची उत्कृष्ट अशी टीम आहे प्राध्यापकांची, ती नेहमीच सतत प्रयत्न करेल. आपल्या या ठिकाणी माजी विद्यार्थी संघाचे जे अध्यक्ष आणि बाकीचे जे सदस्य आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करून काहीतरी असा एक उपक्रम तयार करूया की वर्षातून एक जरी विद्यार्थी आपल्या या भागातला आपल्याला तिकडे कुठेतरी निवड करून त्यांच्या जर आपल्याला व्यवस्थित संपर्क करता आला तर ते आपलं भाग्य समजूया. मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, त्यानंतर आपण जेव्हा निवांतमध्ये बोलू त्यावेळेस बोलूया. फक्त या ठिकाणी मी तुम्हाला छोटीशी कविता म्हणून दाखवेल, जी कविता आम्ही मांडवणीच्या शिबिरानंतर तयार केलेली होती आणि या कॉलेजला निरोप देताना ती कविता मी स्वतः लिहिलेली आहे. ती कविता मी फक्त 1 मिनिटामध्ये तुम्हाला म्हणून दाखवतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. कवितेचं नाव आहे निरोप. निरोप देणार कुणी असेल तर घ्यायला आत आहे. निरोप देणार कुणी असेल तर घ्यायला आत आहे. सरचे डोळे भरणार असतील तर जायला आत आहे. निरोप देणार कुणी असेल तर घ्यायला आत आहे. सरचे डोळे भरणार असतील तर जायला आत आहे. मनातल्या भावनांनी वेदना सांगायच्या कुणाला, मनातल्या भावनांनी वेदना सांगायच्या कुणाला, उभ्या आयुष्यात या वेदनांना अर्थ आहे. निरोप घेतला भावनांनी तरी हृदयात घंट कायम आहे. निरोप घेतला भावनांनी तरी हृदयात घंट कायम आहे. पाखरं निघून गेली तरी समृद्धी मात्र कायम आहे. निरोप घेतला भावनांनी तरी हृदयात घंट कायम आहे. पाखरं निघून गेली तरी समृद्धी मात्र कायम आहे. रस्ता झाला सुना तरी पाऊल खूप तशीच आहे. रस्ता झाला सुना तरी पाऊल खूप तशीच आहे. गेलो किती दूर तरी काळजात घर तुमचंच आहे. गेलो किती दूर तरी काळजात घर तुमचंच आहे. वाटला होतो निरोप घेऊन जाणार आहोत आम्ही. वाटला होतो निरोप घेऊन जाणार आहोत आम्ही. शब्द तुमच्या, भावना तुमच्या, शिकवण तुमची. मग या निरोपाला काय अर्थ आहे, मग या निरोपाला काय अर्थ आहे. सगळ्या विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन. आपण या ठिकाणी आलात, कॉलेजच्या सुद्धा मंडळींचं सगळ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आमचे जे गुरुवरी आहेत सगळ्यांचं या ठिकाणी त्यांचं नाव घेता आलं नाही, अनावधानानं त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद.